हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू चॅनल. सो कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. सो आय नो की उशीर झाला आहे व्हिडिओला. खूप वर्षांनी व्हिडिओ येणार आहे, म्हणजे 1 वर्षांनी. मी गेल्या वेळी शिमग्याचीच व्हिडिओ टाकली होती, त्यालाही खूप छान लोक म्हणाले की खूप छान केला आहेस व्हिडिओ. ॲक्च्युली काय ना की आपल्या गावात कशी पालखी साजरी होती हे सगळ्यांनाच प्रयत्न असतो कसं दाखवायचं. तसं माझा एक छोटासा प्रयत्न आहे की माझ्या गावात कशी साजरी केली जाते पालखी हे दाखवायचा. सो मी जेवढं माझ्याने कॅप्चर केलं आहे तेवढं मी नक्की दाखवेल. ॲक्च्युली मला यावर्षी काही जमलं नाही एकदम प्रॉपर असं कॅप्चर करायला. जेवढं माझ्याकडे व्हिडिओज येतील तेवढं काही मी नक्कीच दाखवेन माझ्या व्लॉगमध्ये. सो नक्की कंटिन्यू बघा आणि कंटिन्यू राहा. हे माझं घर. सो मी पावलंसुद्धा काढलेत माझ्या देवीची. माझा देव येणार आहे माझ्या घरी, सो त्याची पण पावलं काढलेत, ती मी दाखवते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो नक्की कंटिन्यू राहा आणि याच्या पुढे व्लॉग येत राहतील असा माझा प्रयत्न राहील. सो आता माझ्या ताईचं लग्न आहे, सो त्याचेही व्हिडिओज आणि व्लॉग्स येतील. सो नक्की बघा आणि थँक्यू तुम्ही मला जे काही सपोर्ट करता त्याच्यासाठी, आणि असंच सपोर्ट करत राहा. थँक्यू. हे माझं घर. हा इथेच आहे. मला हा आवाज येत असेल ढोलचा. तर पालखी आमच्याकडे येईल, सो ती एक एक्साइटमेंट आहेच पालखीची की देव माझ्या घरी येणार आहे. किती वर्षातनं एकदाच देव आपल्या घरी येतो. सो ती एक एक्साइटमेंट वेगळीच असते की देव आपल्या घरी येणार आहे. सो त्याची एक ओढ असते ना, तशी एक आहे. सो आय एम एक्सायटेड की मी कधी माझ्या खांद्यावर पालखी घेते. अशी भाषा
आधीच केलाय, कष्ट घेतलेत मी जराशे डाव्या उपटापासून काढून. कशी तोडते सगळे, मला कसं सोडायचं ते तोड तू नाचते मानले. हे रात्री जेव्हा पालखी पूर्ण गावातली घरं घेऊन झाल्यानंतर रात्री मांडावरती खुणा काढल्या जातात. अशा प्रकारे माझ्या गावात शिमगा साजरा केला जातो. हेच ते गोड क्षण असतात की त्यात सगळं कुटुंब एकत्र येतं आणि त्या पालखीसाठी आतुर असतं की कधी आपल्या घरात आपली पालखी येते. सो हीच एक गोड आठवण प्रत्येकाच्या मनात असते आणि हीच जी गोड असते ती आपल्याला गावाकडे नेते.